ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा 15वा दिवस आहे आणि या 15व्या दिवशी पालखी जी आहे ती ठाकूरबुवाची समाधी इथं असणाऱ्या तिसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडतंय। हे गोल रिंगण पाहण्यासाठी शेवटून दुसरं हे रिंगण आहे, त्यामुळे असंख्य वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती या रिंगण मैदानावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जर पाहिलं तर गेल्या रात्रीपासून या ठिकाणी पाऊस होता काही स्वरूपात, त्यामुळे संपूर्ण जे आता हे जे शेत आहे ज्या ठिकाणी ह्या मैदानावर हा सोहळा होणार आहे त्या ठिकाणी जे आहे ते चिखल लागलेलं आहे, तरी देखील वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर माझ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी जे स्थानिक वारकरी आहेत किंवा भाविक असतील किंवा वारी करणारे वारकरी असतील ते या ठिकाणी त्यांचा आनंद उत्सव जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इतका मोठा परिसर असून देखील या ठिकाणी गर्दी जी आहे ती आता जमायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे संपूर्ण जे वातावरण आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या काही वेळामध्ये जे आहे ते या रिंगण सोहळ्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर हा संपूर्ण रिंगण सोहळा जो आहे तो अनुभवण्यासाठी अजूनही भाविक जे आहेत वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। अजून काही वेळात हा सोहळा जो आहे तो सुरू होईल, मात्र शेवटून दुसरं रिंगण असल्यामुळे आणि अनेकांना हे रिंगण जवळून अनुभवता येतं, फार गर्दी नसते, सकाळच्या वेळी हे रिंगण असतं, त्यामुळे अनेक वारकरी भाविक आणि स्थानिक ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र। माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते। स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।